फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे कधी जमा होणार? लाडक्या बहिणीचा हप्ता रखडला. नमस्कार, मी सुनील तिवारी. आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी येणार याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. अद्याप काही महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तिन्ही हे हप्ते आलेले नाहीत. ते का बरं आले नाहीत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण असूनही पैसे आलेले नाहीत त्यांनी ई-के-वाय-सी असे कमेंटमध्ये लिहून टाका, जेणेकरून आपल्याला समजेल की किती लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांना ज्या बातमीची आतुरता आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारी महिना उलटला तरीही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मात्र आता मार्चचा हप्ता कधी येणार आणि नेमक्या काय अडचणी आहेत आणि कुठे आहेत हे आपण या सविस्तर चर्चा करूया. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एक गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ते कोणतं गोंधळ आहे? नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लांबणीवर गेल्यामुळे लाडक्या बहिणींना चिंतेत भर पडलेली आहे. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता काही अफवा होत्या की 3,000 रुपये होळीपूर्वी 3,000 रुपये खात्यावर येणार अशा अफवा होत्या, पण ते काय अफवा ही अफवाच राहून गेल्या. त्या भरपूर साऱ्या कमेंट येत आहे की मला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचाही हप्ता आलेला नाही. काही महिलांतर म्हणतात माझे के-वाय-सी पूर्ण आहेत. काही महिलांना एरर येत आहे की तुमचे ई-के-वाय-सीच्या यादीमध्ये तुमचं नावच नाही, असे काय महिलांना दाखवत आहे. त्यामुळे आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. फेब्रुवारीचा हप्ता अद्याप अनेक महिलांना मिळालेला नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आलेला होता. सुरुवातीला होळीपूर्वी 2 हप्ते एकत्र येणार अशी चर्चा होती, मात्र ही चर्चाच राहिली. केवळ फेब्रुवारीच नाही तर मार्चचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नियमानुसार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणे अपेक्षित आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे, काही प्रशासकीय प्रक्रियेमुळे हप्ता पुढे ढकलला जात आहे. आता इथून फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार नाही ते आपण बघूया. ज्या महिलांना अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, लास्ट तारीख आहे 31 मार्च 2026 पर्यंत ई-के-वाय-सी, ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपली ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्यावी. काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या अडचणी मी दूर करू शकतो. माझ्याकडून होईल तेवढी तर मदत तुम्हाला केली जाईल. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा. के-वाय-सी करताना काही अडथळा येत असेल, के-वाय-सीची वेबसाईटवरती काय अडथळा येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर अशा महिलांना हप्ते के-वाय-सी पूर्ण होईपर्यंत रोखून धरले जाणार आहेत. त्यामुळे के-वाय-सीची पूर्तता पूर्ण करून घ्या. दरम्यान एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. 1,500 ऐवजी 2,100 रुपये केले जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली जात आहे. लाडक्या बहिणींना ही तर आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण डबल आनंदाची बातमी म्हणावी लागेल. 1,500 ऐवजी 2,100 रुपये आता लाडक्या बहिणींना दिले जाऊ शकतात. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार की 2 टप्प्यात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ज्या महिलांचे पैसे रखडलेले आहेत त्यांनी आपली ई-के-वाय-सी स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे. ज्या काही पूर्तता आहे ती पूर्ण करून घ्या, जेणेकरून आपला हप्ता रखडला जाणार नाही.
तर माझ्या लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही, तुम्हाला समजला का नाही. आपण व्हिडिओ सरळ आणि साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ बनवतो, जेणेकरून आपल्या महिलांना, आपल्या लाडक्या बहिणींना व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट मिळत राहील. तर आशा करतो माझ्या लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल. तर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू एका पुढील अपडेटमध्ये, लाडक्या बहिणीच्या पुढील अपडेटमध्ये भेटूया. काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.